शेतकरी मित्रांनो नमस्कार. आजचा विषय तुमच्या लक्षातच आला असेल. हे आपलं आले पीक आहे आणि ह्या आले पिकाला आपली लागण 28 मेची आहे. ही 28 मेची लागण 28-29 मेला मी लागण केली आणि 30 मेपासून पाणी नियोजन आम्ही चालू केलं आहे. सुरुवातीला पाऊस पडलेला होता त्यामुळे ड्रिप काय पहिल्यांदा हातरली नव्हती आणि लागवड ते 30 दिवसापर्यंत आल्याचे नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे ह्या सर्व माहितीसाठी आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा, ऑलचं बटन दाबा आणि तुमच्याकडे असणारे शेतीविषयक जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्यामध्ये हा व्हिडिओ टाका, म्हणजे सर्व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त माहिती आपण पोचवण्याचा प्रयत्न करू. बऱ्याच गोष्टी अशा असतात की आपल्याला माहीत असतात पण ती वेळ निघून गेल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की आपण काय केलं आहे आणि आपल्याला माहिती असूनसुद्धा ही गोष्ट करत नाही. बऱ्याच वेळा आपण असं होतं की एखाद्या चॅनलचा आपण व्हिडिओ पाहतो आणि ही गोष्ट मला माहिती होती पण आपण आता केली नाही. ही गोष्ट आपल्या मनात रुखरुख राहते. यासाठी आपण वेळोवेळी शेतकऱ्यांना एक प्रोत्साहन म्हणून व्हिडिओ टाकत असतो. बरेच शेतकरी काय करतात, व्हिडिओ पाहतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत. सबस्क्रायबर वाढले तर तेवढेच आम्हालाही थोडा आनंद होतो. कुठल्याही यूट्यूबर असेल त्याला, कारण आमच्या या डोक्यात असतं की जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला असलेली माहिती आपण पोचवावी. तर हा विषय झाला दुसरा. महत्त्वाच्या विषयावर येऊया. आले लागवड करताना आपण बऱ्याच वेळा बरेच शेतकरी काय करतात की भले मोठे बेड सोडतात आणि एवढे मोठे बेड सोडतात की त्याची 1 फुटापर्यंत बेड असतात. तर बेड सोडताना फक्त काकरी उठली पाहिजे अशा पद्धतीनं बेड सोडले पाहिजेत. आणि भर करताना आपण जर शेणखत वगैरे बाकीची खतं जर आधी टाकलेले असतातच तर ज्या वेळेला लागवड करतो त्या टायमिंगला DAP 1 पोतं एकरी आणि हे जे आपण सांगतो हे एकरी माप खतांचं सांगतो. एकरी 1 पोतं DAP, सिंगल सुपर फॉस्फेट 2 पोती आणि त्याच्याबरोबर मायक्रोन्यूटन ही असं करून किंवा 10-20-20 जरी घेतलं DAPच्या ऐवजी तरी चालतंय. अशी टोटल 3 ते 4 पोती आपण यामध्ये ज्यावेळेला लागवड करतो त्या टायमिंगला टाकणं गरजेचं आहे. बीज प्रक्रियाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहिलाच आहे, तो तुम्ही पहा. आणि त्यानंतर लागवड झाल्यानंतर 4थ्या-5व्या दिवशी किंवा आपण कीटकनाशक बुरशीनाशक सोडणं अतिशय गरजेचं आहे, कारण असणाऱ्या बॅक्टेरिया वगैरे मरतात. दुसरी गोष्ट, जमिनीत यावर्षी जास्तीत जास्त मुंग्यांचं प्रमाण जास्त आहे. वाळवी कमी आहे थोडी पण मुंग्यांचं प्रमाण जास्त आहे. ह्या मारण्यासाठी आपण किंवा हुमणे मारण्यासाठी आपण कीटकनाशक एक बुरशीनाशक सोडणं गरजेचं आहे. ते झाल्यानंतर 5 दिवसाचा गॅप देऊन ह्युमिक आणि मायक्रोरायझा म्हणजे सरासरी 12-13 दिवसाच्या नंतर 1-2 दिवसात वातावरण बघून मायक्रोरायझा आणि ह्युमिक सोडणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं जी नवीन मुळी जी फुटणार आहे त्या मुळीला मायक्रो ज्या मुळे आहेत त्यामुळं मेन मुळीला त्याचा सप्लाय होतो आणि त्यामुळं जी उगवण क्षमता आहे ती वाढण्यासाठी मदत होते. ॲमिनो ॲसिडसुद्धा सोडणं तितकंच गरजेचं आहे. जे कंद फुगत नाहीत म्हणजे जे डोळे उगवत नाहीत तेही डोळे उगवतात, त्याच्यामुळं ॲमिनो ॲसिड सोडणं तितकंच गरजेचं आहे. जे नामवंत कंपनी कुठलीही पण असेल, आम्ही जर एखाद्या कंपनीचं नाव जर सांगितलं तर बरेच शेतकरी म्हणतात ह्यांचं काय जाहिरात वगैरे करतात का, तर आम्ही काय करतो पवन ॲग्रोचे प्रोडक्ट बऱ्यापैकी वापरतो, त्यांचे रिझल्ट चांगले आहेत. त्याच्यानंतर आपण बॅक्टेरिया सोडणं तितकंच गरजेचं आहे. त्याच्यानंतर एक 4 दिवसाचा गॅप देऊन, प्रत्येक ही गोष्ट 4-4 दिवसाचा गॅप देऊन आपण
सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरनं ट्रायकोसोडो ज्या बॅक्टेरिया आहेत ह्या बॅक्टेरियासुद्धा त्याच्यानंतर 4 दिवसानं सोडणं तितकंच गरजेचं आहे की राहिलेली समजा कसं होतं आहे पाणी पडतं आणि पाणी पडेल तेवढ्यापुरतंच कीटकनाशकच्या त्या किंवा बुरशीनाशकच्या बॅक्टेरिया तिथंच मेलेल्या असतात. आजूबाजूच्या बॅक्टेरिया काही मरत नाहीत. पण ट्रायकोसोडो मॅटरायझम ह्या ज्या बुरशी आहेत ह्या जमिनीत टाकल्यानंतर वाढत असतात. वाढल्यामुळं ज्या राहिलेल्या ज्या बुरशी आहेत त्या खाऊन बुरशी ज्या घातक बुरशी आहेत त्या घालवण्याचं काम ह्या बुरश्या करतात. त्याच्यानंतरनं 4 दिवसांनी आपण जे जर्मिनेटर आहे बावस्कर कंपनीचं हेही एकरी 2 लिटर ते 3 लिटर सोडणं अतिशय गरजेचं आहे. ज्या वेळेला आपण डॉक्टर बावस्कर कंपनीचं जर्मिनेटर सोडतो त्या टायमिंगला आपण हे 4-4 दिवसाचे शेड्यूल सांगितलेले आहेत त्याप्रमाणे 19-20 दिवस झालेले असतात. डॉक्टर बावस्कर कंपनीचं जे जर्मिनेटर आहे त्याचा इतका फायदा होतो की जी कोंब जो निघणारच नाही तो सुद्धा निघतो आणि जे निघालेला कोंब आहे तो सशक्त असा जमिनीच्या वर येतो, पिवळा पडून देत नाही. आपले आता बघा इथं तुम्हाला दिसत असेल की झाडाखाली उगवण झालेली हे बघा. आता झाडाखाली उगवण झालेले हे तुम्हाला दिसतं. ह्या साईडला जिथं जिथं झाडाची अशी बघा वचप आहे तिथं त्याची उगवण झाली. अदरवाईज थोडंसं थोडं उगवायला लागले कारण आमच्याकडं लागवडीनंतरनं 12-13 दिवस पाऊस नव्हता. पाणी मेंटेन व्यवस्थित केलेलं होतं पण तरीसुद्धा उगवणीला असा फरक थोडा पडतो. बियाणं सरासरी 21 दिवसानंतर 30 दिवसापर्यंत सरासरी उगवतं आणि अशा पद्धतीनं आपण जर नियोजन केलं आणि त्याच्यात 20-21व्या दिवशी आम्ही काय करतो, पावसाळा जास्त असतो आमच्याकडे त्यामुळं आम्हाला भर देणं अतिशय गरजेचं असतं. तर आम्ही 17व्या-18व्या दिवशी ह्याला भर दिली. भर दिल्याच्यानंतर भरीच्या टायमिंगलासुद्धा आम्ही एक छोटासा बेसल डोस टाकतो. त्यामध्ये जर पहिल्यांदा DAP घेतली असेल तर आम्ही काय करतो 10-26-26 वगैरे घेतो. 11-34-11 एक नवीन खत निघालेलं ती एक टाकलेलं आहे. मायक्रोन्यूटन पहिल्यांदा टाकलेलं त्यामुळे आता काय आम्ही टाकलेलं नाही. आणि ह्या वर्षी आम्ही काय केलेलं आहे की गेल्या वर्षी स्वतः मी ट्रायल पण केलेली होती एक 4-5 बेडला. काय होते आले लागू नाही म्हणून आम्ही ह्या वर्षी कार्बोबॉरॉन काय आमच्याकडे अवेलेबल झालं नाही. त्यासाठी आम्ही काय केलं ह्या वेळेला 30 गुंठ्याला 5 किलो 30 गुंठ्याला 5 किलो आणि कीटकनाशक त्याच्याबरोबर जे शेतीमध्ये टाकण्याचं आहे ते आम्ही ह्याच्यात टाकलेलं आहे. त्याच्यामुळं जे लागण्याचं प्रमाण आहे बऱ्यापैकी कंट्रोल होतं आहे, जवळपास लागतच नाही. अशा पद्धतीनं जर नियोजन केलं तर उगवून कोंब एका जाग्यावरून एक न निघता 2-3-4 असे कोंब निघतात. तर तुम्ही म्हणाल की ह्याने जास्तीत जास्त डोळे लावले असेल ते आमचे 3-4 डोळ्याच्या वरती काय डोळा नाही. मी सरासरी 50 ग्रॅम 40-50 ग्रॅमचीच कुळी केलेली होती. थोडीशी लागण थोडी धाड धरलेली आहे यंदा. बी जास्त होतं आमच्याकडे घरी शिल्लक त्याच्यामुळं आणि 40-50 ग्रॅमचीच कुडी आहे. कुडी लय मोठी धरलेली आहे. ह्या वर्षी आम्ही कुडी कमी धरून नियोजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीनं जर आपण नियोजन केलं आणि 25व्या दिवशी 19-19 हे विद्राव्य खत आपण आता सोडणार आहे आणि 19-19 हे विद्राव्य खत सोडल्यानंतरनं एक 4 दिवसाचा गॅप घेऊन NPK बॅक्टेरियासुद्धा सोडणार आहे. तर NPK बॅक्टेरिया सोडलेल्याचा इतका फायदा होतो की राहिलेले कोंब जे खाली असतात ते पण पटकन वर निघतात, काळोखी येते, असलेली अन्नद्रव्य सगळी आपल्या पिकाला लागण्यासाठी मदत होते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करा, ऑलचं बटन दाबा.